दुसऱ्या नव्या बातम्या वाचत एवढंच आपण करतो. मला नेहमी वाटतं दुसरे काय करतात याच्यापेक्षा आपण काय करू शकतो, आपण काही समाजात परिवर्तन आपल्या करू शकतो का हे बघणं आणि करणं खूप महत्त्वाचं आहे. मन मंथन हे वाचन चालू त्याच्यानंतर मी मन मंथन ते वाचन चालू करणार आहे. साधारण या आठवड्यात हे वाचन चालू आहे. मन मंथनच्या प्रथमे फक्त डॉक्टर जयवंत बोधे महाराजांनी खूप छान सांगितले. आपण पुस्तक वाचताना केवळ शब्द वाचत नसतो तर त्या माध्यमातून आपले मन वाचले जाते. हे खरं आहे की आपण पुस्तक वाचतो, बातम्या वाचतो आणि खूप माणसं वाचतो, पण पत्रिकेचे मनाचे वाचन चिंतन मनात होतच नाही. मनाचे गावात अतिशय चंचल. खरं तर मनावर कोणाचाच अधिकार चालत नाही, पण ते मन वाचणे त्या मनाचे व्यापार समजून घेणं अत्यंत कठीण आहे. पण आज या झालेल्या सुंदर लेखण्यात सोडल्यानंतर आपण आपल्या मनाला आवड होण्याचा प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करूया, विचारांचे मंथन करूया, असा सार्थ विचार सर्वांना देऊया आणि थांबूया. परत एकदा मला इथं कृतज्ञता. धन्यवाद ताई. मंडळी, आपल्या सर्वांसाठी एक नम्र विनंती आहे. या मंचासमोर ज्या दोन मोठ्या मोठ्या रांगोळ्या आपण ठेवलेल्या बघत आहोत, मंचावरही आणखी एक दोन रांगोळ्या आहेत, तर या कालवीच्या विशेष बालकांनी बनवलेल्या आहेत. कार्यक्रम संपल्यानंतर आपण या रांगोळ्या आवर्जून पाहाव्यात आणि आपल्याला जर इच्छा असेल या विशेष बालकांना मदत करण्याची किंवा त्या कार्यामध्ये सहभागी होण्याची, तर आपण या खरेदी सुद्धा करू शकता. आता मी विनंती करते आपले मान्यवर सन्माननीय आदरणीय प्रदीपजी खर्डीकर सर आपल्याला की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. अतिशय अविस्मरणीय कामगिरी करणाऱ्या मंगल देश असे सगळे, त्यानंतर बाळूकात चंद्राताई दिवाळी, सुनील वाळकर ही दिग्गज मंडळी, असं हे आदर्श व्यासपीठ आणि बंधू होईल. आज 1 जुलै चार्टर्ड अकाउंटंट डे सेलिब्रेट करतात आणि डॉक्टर्स डे पण सेलिब्रेट करतात. याचंच औचित्य साधून पवननी हा कार्यक्रम अरेंज केला. पवननी कार्यक्रम अरेंज केला ह्या म्हणजे एका पण हे औचित्य खूप छान आहे, पण पटकन मला पवनमध्ये त्या शालेय जीवनाची आठवण झाली कॉलेजच्या, आणि तेव्हा मला वाटलंही नव्हतं की हा पवन पुढे लेखक होईल आणि त्याच्या पुस्तकाच्या प्रकाशनाला आमच्यासारख्या शिक्षकांना या ठिकाणी जावं लागेल. अर्थात हे आम्ही आमचं भाग्य समजतो. त्यानंतर ही पुस्तकं 4 दिवसापूर्वी पवनने आणून दिली मला. पुस्तकं वाचल्यानंतर माझ्या मनात या ठिकाणी थोडीशी प्रश्न निर्माण झाले. प्रश्न मांडण्यापेक्षा मी माझं विचारायला लागलो. पवन चार्टर्ड अकाउंटंट, माझ्या मते कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना यातले वैचारिक लेख, त्यानंतर चरित्र वर्णन, प्रवास वर्णन, ह्या चार्टर्ड अकाउंटंट म्हणले काय GST भरला का, तुमचा ITL तारीख जवळ आले, क्लायंटला फोन करा, एवढा टॅक्स बसतोय, सकाळपासून संध्याकाळपर्यंत सगळे आकडे मोड कॅल्क्युलेशन, अशा सगळ्या याच्यामध्ये पवनलाही सुस्त करत होते. आणि मग नंतर थोडासा विचार केला तर असं लक्षात आलं की पवनचं जे व्यक्तिमत्व आहे ते हरवणारं व्यक्तिमत्व.
क्षेत्रामध्ये असा बांधला गेला नाही. पवन अनेक क्षेत्रात मध्यंतरी या ठिकाणी बरेच त्या योगाच्या वर्गामध्ये तिथे या ठिकाणी झुंबा वगैरे त्याचं या ठिकाणी आदर्श शिकवतो. प्राणायाम कुठल्या क्षेत्रात पवन नाही असं क्षेत्र मला काही दिसत नाही. मला वाटतं राजकारणात होतं नाही. आणि अशा वेळेला या ठिकाणी दुसरी एक गोष्ट अशी आहे की मग असं कसं काय की एखादा मनुष्य अष्टपैलू असतो इथपर्यंत ठीक आहे, पण मग हे असं का घडलं? तर एक असं आहे की काही व्यक्तींना आयुष्याचा अर्थ फार सुरुवातीला कळलेला असतो आणि म्हणून त्यांनी एक आपल्या आयुष्याची चौकट आपण केलेली असते. माझ्या व्यवसायात मी किती लक्ष देणार, मी अर्थार्जन किती करणार, माझ्या छंद मी किती जोपासणार, बाकीचं सगळं या ठिकाणी असणाऱ्या समाजातले सगळे लोक या ठिकाणी जेव्हा अर्थार्जनाच्या मार्ग असतात तेव्हा ही माणसं मात्र आपल्या डिसिप्लिनच्या शिस्तीच्या माध्यमातून एक वेगळं काहीतरी करण्यात करत असतात आणि आपलं जीवन समृद्ध सुखी करण्याचा प्रयत्न करतात. खरं तर वास्तविकता अशी पुस्तकं लिहिणं किंवा अशा प्रकारचा छंद जोपासणं ही फार चांगली गोष्ट आहे. मध्यंतरी माझ्यामध्ये पवन अमेरिकेला गेला होता आणि अमेरिकेतून आल्यानंतर त्यांनी ते अमेरिकेचं वर्णन वगैरे त्यांनी पुस्तक मला आणून दिलं. सर्व माझे पुस्तक वाचा बघितलं, वाचलं, बारकावे खूप छान केले होते त्यांनी. म्हणजे एखाद्याला अमेरिकाद्वारे करायचे असेल तर ते पुस्तक वाचून जावं एकही अडचण येणार नाही. विमानतळापासून विमानतळापर्यंत म्हणजे इंडिया टू अमेरिका, अमेरिका टू इंडिया इतकं बारीक सारीक वर्णन. मध्यंतरी माझ्यामध्ये कुठं फेसबुकवर मी पोस्ट पाहतो व्हिएतनामला काहीतरी गेलो होता, त्याच्यानंतर कुठेतरी असं 2 ठिकाणी तो गेला होता, त्याची वर्णन वाचली. अगदी अचूक शब्द, मांडणी व्यवस्थित. म्हणजे शेवटी कसं असतं शब्दाची मांडणी अशी असते की बरोबर वाचकाला बरोबर आपल्याबरोबर कसं आणता येईल हे कौशल्य. ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी त्यांनी त्याचा वापर करून खूप या म्हणजे चांगल्या प्रकारची या ठिकाणी साहित्य म्हणा किंवा अशा प्रकारचे पुस्तकं लेखन खूप चांगला छंद जोपासला आहे. तुम्हाला नेहमी असं म्हणायचं माझं किंवा माझी कुठेतरी पुस्तकं त्या ग्रंथालयामध्ये दिसली पाहिजे. खरं तर ही चांगली गोष्ट आहे. म्हणजे शेवटी माणसाला असं वाटतं की आपल्या हातून असं एखादं कुठलं तरी काम करावं की जेणेकरून लोकांच्या लक्षामध्ये आपण राहून म्हणण्यापेक्षा त्याचा समाजाला उपयोग होईल. आता एक गोष्ट असते यामध्ये पुस्तकाचं मुख्य काम असतं प्रबोधन करायचं. आता हे प्रबोधन जे आहे प्रबोधन खूप छान आहे. आता हे प्रामाणिक कामातील अप्रामाणिकपणा वैभव मोरे सर मी पुस्तक वाचलं, खूप छान पुस्तक आहे. पण कसं होतं शेवटी की अप्रामाणिकपणा आणि अप्रामाणिकपणा प्रामाणिकपणा याच्या व्याख्या बदलायला लागतील. नंबर 2 अप्रामाणिकपणा मनुष्य काय करतो, मनुष्य स्वतःच्या सुरक्षिततेला प्राधान्य देतो म्हणून अप्रामाणिकपणा करतो. ह्याही गोष्टी त्यामध्ये लक्षात घेतल्या पाहिजे. आणि मनोमंथनमध्ये तरी या ठिकाणी सगळे कौटुंबिक वैचारिक केले, सगळे छान केले. अगदी मित्र असताना म्हणतो की हल्ली पालकांनी सुद्धा आपल्या मुलांच्या बरोबर कसं वागावं, काय केलं पाहिजे म्हणजे मुलांना चांगले संस्कार मिळतील, हे सगळं पुस्तकामध्ये नमूद केलं. वाचनीय पुस्तक आहे आणि संग्रहित ठेवण्यासाठी पुस्तक आहे. आणि अजूनही या ठिकाणी पवन मला असं वाटतं की त्याचं वेगवेगळं काहीतरी संशोधन काय असतं. पुस्तक लिहिताना पुस्तक लिहिणे ही सोपी गोष्ट नसते. मी म्हणतो नेहमी म्हणत असतो की सगळ्यात अवघड साईड कुठली असेल तर सायन्स पण नाही, कॉमर्स पण नाही, आर्ट्स साईड सगळ्यात अवघड असते. कारण त्यामध्ये स्वनिर्मिती असते आणि स्वनिर्मितीमध्ये मग तुम्हाला या ठिकाणी हे करायचं असेल तर मग त्याप्रमाणे तुमची प्रगल्भता वाढली पाहिजे, वाचन भरपूर पाहिजे. आणि मग मला सांगा एखादा आपण पत्र लिहायला घेतलं, एखादा आमंत्रण पत्रिका लिहायला घेतली तर कसं लिहावं हे आपल्याला पटकन शब्द सुचत नाही. अशा याच्यामध्ये पुस्तकं तयार करायची हे मोठं कौशल्य विकसित करावं लागतं. ते विकसित करण्यासाठी तशी मोठी वाचनाची तपश्चर्या लागते. मला वाटतं पवनकडे हे सगळे गुण आहेत. आता माझ्यापर्यंत जी काही पुस्तकं आहेत ती सगळीच वाचनीय आहे आणि अशाच प्रकारची पुस्तकं या ठिकाणी त्यांनी लिहित जावं. समाजाचं प्रबोधन होईल, सगळ्या मित्रवर्गाचं प्रबोधन होईल. एक शेवटी कसं असतं आपल्याला सगळ्या समाजातल्या लोकांना एका चांगल्या संस्कारित मार्गावरून नेणं हे तर पुस्तकाचं मुख्य काम आहे. आणि मग ते काम करत असताना या ठिकाणी जर अशा प्रकारे या ठिकाणी आपण लिहित गेलो आणि त्याला समाजाला मी काय म्हणतो सगळीच पुस्तकं लोक काही पुस्तकं वाचणार नाही, पण त्यातली काही 5 लोक पुस्तकं वाचून त्यातली किमान 2-5 लोकांचे अनुकरण करतील, त्यांचं तरी कल्याण होईल.
म्हणजे शेवटी आपण काय म्हणतो की पुस्तक वाचायचं का नाही हा वाचकाचा चॉईस लक्षात ठेवा. त्यांनी वाचलं आता पुस्तक आपल्याला भेट म्हणून दिलं आपण वाचायचं नाही आपण ठरवलं म्हणजे खरं तर वास्तविक आता आपल्या प्रत्येक चालण्या बोलण्यामध्ये समाजामध्ये वावरत असताना प्रामाणिकपणा हवं आणि अप्रामाणिकपणा मनाशी घेऊनच काम करायचं समाजामध्ये वाटचाल करायला लागते हे समाजाचं विधानच दुसरा कुठला मार्ग नाही यासाठी. तेव्हा अशा वेळेला या ठिकाणी आपण त्याला काय घ्यायचं शेवटी चांगलं घेण्याची सवय आपल्याकडे असली पाहिजे. शेवटी लेखक लिहित असतात त्यांचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचत असतात आपण वाचत असतो पण वाचलेलं पण किती आचरणात आणलं तो सुद्धा फार मोलाचा प्रश्न असतो. म्हणून या ठिकाणी आपणही यातून थोडासा बोध घेऊया आणि अशाच प्रकारे प्रवर्तनाने ही पुस्तकं लिहिली जावीत आणि अशाच प्रकारच्या प्रकाशन सोहळ्याला आम्हा सर्वांना तुम्हा सर्वांना या ठिकाणी पुन्हा बोलावं त्याचं कौतुक करावं थोडं या ठिकाणी मला 2 शब्द बोलण्याची सहयोगाने म्हणजे परवानगी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि 2 शब्द सांगतो. धन्यवाद सर. पवनभाई आणि वैभव सरांच्या आयुष्यातला हा खूप महत्त्वाचा क्षण आणि या महत्त्वाच्या क्षणी आपल्याकडून त्यांचं झालेलं कौतुक आणि दिलेले आशीर्वाद त्यांच्यासाठी खूप मोलाचे आहेत अत्यंत महत्त्वाचे आहेत. खूप खूप धन्यवाद. यानंतर मी विनंती करते आपल्या सर्वांच्या लाडक्या मम्मी अर्थात चंदाताईंना की आपण आपलं मनाला व्यक्त करावं. खरं म्हणजे लेखक असतील त्याच्याबद्दल आता मांडलेलं आहे कारण त्यांचा व्यवसाय वेगळा समाज वेगळा शिक्षण वेगळं आणि लेखन हा विषय खूप गहन आणि परीक्षण आणि निरीक्षणाचा पण त्याचं निरीक्षण एवढं आहे आणि म्हणून माझी अमेरिका वाढी भ्रमंती हे पुस्तक त्यांनी पहिल्यांदा जे लिहिलं आणि त्यानंतर त्यांना काय वाटतं काय माहिती कोरोना काळामध्ये माझे मिस्टर जेव्हा गेले त्या 6 महिन्याच्या काळामध्ये ते माझ्याकडे आले आणि म्हणाले की चंद्रबाई मला तुमच्याशी चर्चा करायची बोलायचं आहे मला वेळ द्या. आणि त्या वेळेमध्ये दुपारी 2 ते 4च्या दरम्यानमध्ये ते मला भेटायला रोज यायचे एक वही घेऊन यायची आणि चर्चा करता करता भागवत की वादळ चंद्रात आहे हे मला कळलं नाही की कधी लिहिलं आणि कोरोना काळामध्येच त्या पुस्तकाचे प्रकाशन झालं. छोटेखानी हे पुस्तक त्यांनी खूप सुंदर प्रमाणे लिहिलं. मला याच्यात विश्वास बसला नाही. नंतर त्यांचा आत्मविश्वास वाढत गेला आणि रंगीलो राजस्थान हे पुस्तक सुद्धा त्यांनी राजस्थानचं सगळं वर्णन सचित्रपणे आपल्या या पुस्तकातून त्यांनी व्यक्त केलं. असं करत करत त्यांना आत्मविश्वास निर्माण झाला की आपण आणखी काहीतरी लिहिलं पाहिजे आणि म्हणून मनमंथन मला सरकारला एक त्यांनी खूप सुंदर प्रमाणे लिहिलेलं आहे. आपल्याच मनाला काही गोष्टी इतक्या स्पर्श करून जातात परंतु त्या खऱ्या असतात सुद्धा आपण त्याच्याकडं दुर्लक्ष करतो आणि त्यातून आपल्या हातून घडलेल्या काही चुका त्या पुन्हा होऊ नये आणि म्हणून ते लोकांपर्यंत सुद्धा पोहोचलं पाहिजे हे उद्दिष्ट ठेवून त्यांनी मनमंथन या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे. आपण याला वाचले की आपल्याला असं वाटतं की हे नुसतं कोवटी लिहिलेलं नाही आणि हे तर आपल्या सुद्धा जीवनात घडलेलं आहे असं कुठेतरी आपणही करतो पण आपण लिहित नाही. त्याने आपल्या सगळ्यांच्या मनातून काय आहे ते या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. परंतु नवोदित आज जे लेखक या ठिकाणी आणखीन आहेत ते वैभव सुरेश मोरे यांनी खूप सहजपणे त्या आत्महत्या आल्यावर
हे काम नाही, माझं धाडसही नव्हतं. परंतु कौतुकांनी मला प्रोत्साहित केलं आणि नकळत माझ्या हातून जे काही लिखाण झालेलं आहे त्यांनी ते संपादन करून आणि आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवण्याचा जो आग्रह केलेला आहे किंवा जो त्यांनी हाताळ घातलेला आहे, तर ताई तुम्ही सगळेजण त्या पुस्तकाला वाचाल आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवाल. कारण आम्ही कलाकार जे आहोत, आम्ही जेव्हा मंचवरती जातो, जसं हे लेखक लिहितात ना, तेच लेखन आम्ही आमच्या कलेतून समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो. आणि म्हणून प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करणारं जे साहित्य असतं तेच लोककलेतून, त्या लोकगीतातून आणि मग अभंग असो, कुठली नाटिका असो, भारूड असो किंवा एखादी सिनेमा असो, कितीतरी मोठ्या मोठ्या कादंबऱ्यांमध्ये सिनेमा तयार होतो. लेखक वेगळे असतात, त्यांचे अनुभव वेगळे असतात, कुणाचं तरी चरित्र इतकं चांगलं असतं, घडलेल्या घटना खूप असतात, पण त्याला एका अक्षरामध्ये काढून ते अक्षर समाजापर्यंत कसं पोहोचवलं जाईल हे चित्रीकरण करताना सिनेमातून, नाटकातून, कलाकारांच्या गायनातून, कलाकारांच्या कलाकृतीतून समाजापर्यंत कोणत्या ना कोणत्या दृष्टीतून पोहोचवलं पाहिजे हे उद्दिष्ट त्या लेखनातून असतं. आणि दोन्ही लेखकांनी तेच उद्दिष्ट समोर ठेवून ही दोन्ही पुस्तकं आज प्रकाशित होतात. त्यांना मी हार्दिक शुभेच्छा देते. इतक्या उच्च मान्यवरांना या ठिकाणी या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी बोलून आपण आम्हालाही सन्मानित केलेलं आहे. तसल्या पाहुण्यांच्या वतीने मी हार्दिक शुभेच्छा देते आणि या ठिकाणी धन्यवाद. मंचावर उपस्थित आजचे प्रमुख अभ्यासक ॲडव्होकेट सुनीलजी वाळुसकर, त्यांचा परिचय देता देता मला थोडंसं थांबावं लागलं होतं. मी सांगते तुम्हाला की केवळ प्रशासकीय अधिकारी म्हणून मर्यादित न राहता महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी संघटनेचे जनरल सेक्रेटरी म्हणून कर्मचारी हक्कांचा लढा यांनी समर्थपणे लढला आहे. कोरोना काळात यांची कामगिरी असो किंवा वृक्षप्रेमी चळवळीच्या माध्यमातून हरित पंढरपूरचे स्वप्न साकार करण्याचा ध्यास असू दे, याचं प्रत्येक कार्य सदैव प्रेरणादायी राहिलेले आहे. अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले हे सुनीलजी उत्तम बॅडमिंटनपटू आहेत. गडकिल्ले भ्रमंतीची आवड आहे. देश विदेशातील भ्रमंतीमुळे त्यांच्या अनुभवामध्ये समृद्धी आलेली आहे. समाजसेवेबरोबर साहित्याची ओढ आहे. वाचन छंद चांगला आहे. अजात शत्रू आहे आणि इतकं सगळं असूनही डाऊन टू अर्थ आहे, इझिली ॲक्सेसेबल आहे. आम्हाला खूप छान वाटतं की आज तुम्ही इथे आमच्यासोबत आहात. तुम्हाला ऐकायला आम्ही समोर त्या ठिकाणी CAच्या ऑफिसर माझे मित्र आमचे युवक साधक श्री पवन कुमार सर त्यांच्या मनोमंथन आणि वैभव बोलेच्या लिखित अप्रामाणिकपणा त्या दोन पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले आमच्या सर्वांची नेते, ज्यांना खरंच पंढरपूर कसा असावा असले विचार असलेले नेते म्हणजे माननीय माझे आमदार प्रशासराव पाटील साहेब, त्याचबरोबर आमचे आदरणीय गुरु बाबासाहेबांच्या भगवंत बाळासाहेब पाटील साहेब, पालवी प्रतिष्ठानच्या संस्थापिका अनामदाई शहा, भारूसाहेब चंद्रबाई दिवाळी, गुरुवर्य खडीकर सर, त्याचबरोबर या निमित्तानं या ठिकाणी वैभव बोले सर. खरंच आज मला वाटतं पश्चिमाच्या हस्ते तिसरं पुस्तक प्रकाशित आहे. ज्यावेळेस मागताना मी सांगायला गेलो की तुमच्या हस्ते प्रकाशन सोहळा आहे, तर पवन सरांचा हात होता की त्या दिवशी प्रशांत मला उपलब्ध आहे, बाळासाहेब पडवी त्या दिवशी उपलब्ध आहे, त्या दिवशी मला हा प्रकाशन सोहळा ठेवायचा आहे. आणि म्हणून मालकांना भेटायला नंतर तिने एका मिनिटात सांगितलं की मी मोबाईल टाकला तर निश्चितपणे या ठिकाणी या कार्यक्रमाला येणार. तर शहरातला CA असलेला की जो आकड्याशी करून फिरतो आणि असं जेव्हा CA लेखन करतो
दुनियेत येतो तेव्हा त्याच्या कल्पना आणि भावना त्या पुस्तक रूपाने आपल्यासमोर मांडण्याचं काम त्या ठिकाणी प्रवासात करता येतं. तर लेखक जो होतो तो असा लेखक भावना असल्याशिवाय आणि कल्पना असल्याशिवाय तो व्यक्त होऊ शकत नाही. कारण मनात कल्पना करावं लागतं. कुणातरी ते घेतलं आणि कोणातरी वाचलं आणि कोणातरी लिहिलं असं पुस्तक कधीच लोकांपर्यंत मनापर्यंत पोहोचू शकत नाही. परंतु जर आपण बारकाईने बघितलं तर अतिशय कल्पक कृती असतं. तर आकड्याचा खेळ करते परंतु शब्दात खेळ करत असताना माझी अमेरिकेत प्रवृत्ती असेल, चंद्रादेवीवर लिहिलेलं भारतातील वादळ असेल, रवीला राजेश्वर असेल, व्हिएतनाम डायरेक्ट असतील, चलो फिलिपाईन्स असेल आणि आता मला म्हणतो ना की सगळं जर पुस्तक वाचली त्याने कधी वाचले असतील. एकदा पुस्तक हातात घेतलं की ते खरी ठेवून वाटतं. किती कंटाळा येऊया काय येऊया माणूस वाचत 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 जातं. वाचत वाचत असं म्हणलं जातं. कारण मनोमंथन हा विषय चालला आहे. हे मन ऐसे जेवढे ऐसे पाहू म्हणे तरी न सापडे. तर मनाचा वेग कुणालाच वाचता येत नाही आणि मनाचा ठाव कुणाला लागत नाही. समोरच्या मनात काय चाललंय कधीच कळत नाही. वर्ण माणूस हसतो आणि आता काहीतरी वेगळं तरी चालले असते. असा मनाचा खेळ बनवणारा मनोमंथन आणि वैभव मोरे लिखित असलेलं प्रामाणिक कामातील अप्रामाणिकपणा हे जर बघितलं तर आपण दररोज गप्पा मारताना सांगतो की असं वागलं पाहिजे, असं प्रामाणिक वागलं पाहिजे, जगात असं चाललंय, जगात तसं चाललंय. आणि जेव्हा सुद्धा आपल्याला एखादा पोलीस अडवतो, एखादा ट्रॉफिकला अडवतो, अडवला पोलिस सोडली नाही. हा आपल्याला अप्रामाणिकपणा आहे. परंतु प्रामाणिक वागण्याचा बोलण्याचा माणूस प्रयत्न होतो. तसं वैभव मोरेने समाजात चालत असलेला प्रामाणिकपणेचा बुरखा अप्रामाणिक कसा आहे त्या फाडण्याचं काम त्यांनी वैभव मोरे सारखे केलेलं आहे. त्याचं कौतुक करावं थोडं. मला एक व्यक्ती माहीत होती. जेव्हा त्याला बघितलं मूर्ती तर लहान वाटते पण कीर्ती महान वाटते. कारण लोणारसारख्या गावात येऊन एक पत्रकार म्हणून काम करत असताना या ठिकाणी पालवी संस्थेमध्ये मंगलदेवीच्या संस्थेमध्ये ते शिक्षक म्हणून काम करतायत ही खरंच एक चांगली गोष्ट. त्यामुळे अशा या दोघांच्या माध्यमातून आज ही दोन पुस्तकं प्रकाशित होते. खरं तर दोन सर म्हणजे आमचे अतिशय माझं निवडणूक मित्र साहेबांना नाही. तो एक उत्कृष्ट लेखक, उत्कृष्ट सूत्रसंचालक, उत्कृष्ट गायक आणि प्रत्येक सोमवारी आणि गुरुवारी आम्ही दुसऱ्याला नाचवणारी माणसं तर आम्हालाही नाचवणारे झुंबाच्या पाठीवर ते आमचे पवन सर. विनोदी स्वभाव. बऱ्याच लोक जवळचे त्यांना बघितले काय काय लोकांना पित्त सुद्धा होतं. काय काय लोकांचं पित्त खवळतं, काय काय लोकांचं पित्त जातं. पित्त जाण्यासाठी ते हास्य. सकाळी योगाला आले एक शेवटची 15 मिनिटं सगळ्यांचा कार्यक्रम ठरलेला असतो. आणि म्हणून अशा निखळ व्यक्तित्व झाला असलेला आमचा मित्र जेव्हा लेखक म्हणून आपल्यासमोर येतो तर आम्ही सगळ्यांच्या येऊ साधना आमच्या मित्रांना अभिमानाची बाब आहे. म्हणून अशा मित्राला या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी शुभेच्छा देतो. त्याच्या आपण असंच लेखनाचं काम निश्चितपणे चांगलं भारत होत राहील अशी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सुनील सर. आणि यानंतर ज्यांच्या पुस्तकाचं आज प्रकाशन झालेलं आहे प्रामाणिक कामातील अप्रामाणिकपणा या पुस्तकाचे लेखक वैभव मोरे सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. ही वामन मूर्ती जे आपण बघत आहात ना ते जसं सुनील सर म्हणाले तसं म्हणजे त्यांच्या बुद्धीचं तेज काय आहे, ते हृदय काय आहे, कल्पकता काय आहे, विचारांची खोली काय आहे आपल्याला समजेल. विनंती करते सर आपल्याला की आपण मनोगत व्यक्त करावं. ताई आणि सर्व एवढं काही मोठ्याने नाही.
आदरणीय विचारवंत आणि विचारवंत उपस्थित सर्व मान्यवर तथा सर्वप्रथम बुद्ध शिवप्रेषक आंबेडकर यांच्या पावन विचारांना आणि कार्याला मी अभिवादन करतो. तसंच सदैव माझ्यासोबत चैतन्य रूपाने असणारे माझे वडील कालकर्ते सुरेश नामदेव मोरे यांच्याही स्मृतीला मी अभिवादन करतो. आणि तिच्या त्यागाने आणि कष्टाने मी आज या ठिकाणी उभा आहे आणि सुंदर असं जग पाहतोय की माझी आई जन्मदात्री सौ निर्मला सुरेश तिच्या हे चरणी नतमस्तक होतो. ज्यांच्या सोबतीने मी अन्यायाविरुद्ध बोलायला शिकलो, अन्यायाविरुद्ध लिहायला शिकलो ते माझे मार्गदर्शक बाबासाहेब सरकटे. आणि त्या सानिध्यात प्रामाणिकपणा काय असतो, खरं काय असतं, खोटं काय असतं हे प्रत्यक्षपणे कृतीतून मला पाहायला मिळालं. तो माझा पालवी परिवार, आदरणीय बाई मंगलताई आणि माझी आई तिथे समोर बसले, दुसरी जन्मदात्री असं म्हणावं लागेल दीपकताई यांनाही माझा प्रेमपूर्वक नमस्कार. आणि सर्वात महत्त्वाचा आपण सर्व रसिक मायबाबा तुम्हालाही माझा प्रेमपूर्वक आदरपूर्वक नमस्कार. खरं तर एक स्वप्नासारखं आहे. म्हणजे मी आज तुमच्यासमोर एक रायटर म्हणून उभा आहे, लेखक म्हणून उभा आहे. मी पूर्वी ब्लॉगर होतो. एका ब्लॉगरला रायटर म्हणून इथं उभे करणारे आदरणीय पवन सर जे या पुस्तकाचे संपादक आहे, मार्गदर्शक आहे. म्हणजे खरं तर या पुस्तकाचा जन्म हा एका प्रवासात झालेला आहे. म्हणजे जसं मी सांगितलं की खरंपणा काय असतो, मी म्हणजे 2 वर्षापूर्वी आमच्या पालवीच्या माध्यमातून म्हणजे आमच्या पालवीच्या माध्यमातून प्रवीण सरांचा कार्यक्रम होता. म्हणजे मनस्तंभ म्हणजे मनामध्ये जनामध्ये दीपस्तंभाचा कार्यक्रम होता. त्यावेळेस मी आशिष शाह सरांसोबत म्हणजे आमच्या पालवीतील सर्व लेकरांचे लाडके मामा त्यांच्यासोबत सांगोलीला प्रवास केला होतो. नियोजन होतं कार्यक्रमाचं फॅक्टरी कॉलेजला. आणि तेव्हा त्यांच्यासोबत जाताना मी त्यांच्यासोबत शिस्त बघितली काय असतं. म्हणजे रस्त्यात चालले, पुढे स्ट्रीट वेगळं आहे, गाड्या लावून घेतली, सीट बेल्ट लावलेला आहे, आम्हाला वळायचं आहे, मागे पुढे काही नाही, कुठली गाडी नाही, रस्ता मोकळा आहे, इंडिकेटर लावलेला आहे. त्यानंतर एका पुण्याला एका कार्यक्रमानिमित्त मामासोबत गेलो होतो, असं मामासोबत. तिथं पुण्यातही रस्ता एकदम मोकळा होता आणि रस्त्याच्या सिग्नल लागले होते, गाडी त्यांनी थांबवली. मी विचार केला की हे नेमकं काय आहे. ते म्हणजे आता रस्ता तर मोकळा आहे, मागे पुढे कोणी आहेत आणि सर्व एकदम सिस्टीमध्ये. आता गावामध्ये ज्यावेळी त्यांची गाडी बघतो थोडंसं अंतरावर युक्त नसतं तरी पण ते रॉंग वेला जात नाही. त्यांच्यातला हा प्रामाणिकपणा बघून म्हणजे आजही मी जेव्हा गाडी चालवतो तेव्हा मला अगोदर त्या विचारामध्ये मला नाव आठवतं की मला सीट बेल्ट लावायचं आहे. आणि तिथूनच माझ्या या प्रामाणिक कामातील अप्रामाणिकपणा या पुस्तकाला एक व्हर्च्युअल प्रकारे म्हणजे आभासी जगामध्ये एक निर्मिती त्याची सुरू झाली. आणि जेव्हा मामासोबत 2-3 वेळा प्रवास करून मी रोमवर गेलो आणि निवांत होतो तेव्हा मला बालपणापासून माझ्यासोबत जे काही प्रसंग घडले त्याबद्दल म्हणजे माझे वडील आजारी होते तेव्हा मी माझ्या आईसोबत आणि वडिलांसोबत औरंगाबाद म्हणजे आजचे छत्रपती संभाजीनगर तिथे प्रवासाला गेलो होतो एस टी बसमधून. तेव्हा जो प्रसंग माझ्या डोळ्यासमोर आला की एक वृद्ध आजी आणि एक तरुण महिला 50च्या आधीचा सर म्हणजे आमच्या समोर एक तरुण महिला बसली होती जिच्या चेहऱ्यावरून आपल्याला अंदाज लावता येत होता की ती काही ज्येष्ठ नागरिक नाही आहे. पण तिने त्या कंडक्टर साहेबांना सांगितलं की साहेब मला एक संभाजीनगरचं हाफ तिकीट आहे. तेव्हा औरंगाबाद असं म्हटलं होतं. तेव्हा त्या कंडक्टर साहेबांनी सांगितलं मला तिकीट दाखवा. आणि आजीने म्हणजे त्या महिलेने कंडक्टर साहेबांना त्यांचं मतदान कार्ड दाखवलं आणि कंडक्टरने त्याला कुठलाही प्रश्न न करता त्यांना ते अर्धं तिकीट देऊन टाकलं. म्हणजे ती तरुण महिला होती, एवढी काही ज्येष्ठ नागरिक नव्हती. म्हणजे तिच्याकडे जर बघितलं तेव्हा असं वाटत होतं ते 40-45-50 वर्षाची असावी. त्यानंतर आमच्या सीटच्या पाठीमागे असणारी जवळपास 80-85 वर्षाची आजी म्हणजे तिच्या तोंडात दात नाही आहे, चेहरा पूर्ण पाठीचा कणा वापलेला आहे, चेहऱ्यावर सुटत आहे, नीट बोलता येत नाही. ती आजी म्हणते साहेब मला एक संभाजीनगरचं हाफ तिकीट आहे. तेव्हा साहेब तिकीट मागताना तिला म्हणाले आधी कार्ड दाखवा. आजीने आपल्या कपड्याची पिशवी उचलून बघितली त्यात कार्ड काही सापडणार. तेव्हा कंडक्टर साहेबाला म्हटलं साहेब माझं कार्ड हरवलेलं होते ते सापडत नाही आहे, मला एक संभाजीनगरचं हाफ द्या. आता नैसर्गिकरित्या जेव्हा त्या आजीकडे बघितलं तर तिचं वय कोणीच नागू शकत नाही. कारण निसर्गाने दिलेला सर्वात मोठा पुरावा तिचं शरीर, तिचं वय आपल्यासमोर दिसत होतं. तरी पण कंडक्टरने तिला परिणामी तिकीट फुल तिकीट घ्यावं लागलं. तेव्हा त्याचं काहीच वाटलं नाही. पण जेव्हा आम्हासोबत फिरताना मला जाणवलं की प्रामाणिकपणा काय असतो आणि तेव्हा परत कंडक्टरचा प्रश्न काढला. कंडक्टरने जरी अप्रामाणिकपणे त्या महिलेला पूर्ण तिकीट काढावं लागलं पण त्यामागे त्याला कळत न कळत त्याला अप्रामाणिकपणे म्हणजे वागावं लागलं. कारण त्याला तिथे पर्याय नव्हतं. त्याला माहिती जर आता आधी जरी ज्येष्ठ नागरिक आहे तरी जरी तिला आपण हाफ तिकीट दिलं पण पुढे जर तपासणी पथक आलं, भरारी पथक आलं आणि त्याने आजीकडे कार्ड नसल्याचं बघितलं तर मला दंड लागेल, मला काहीतरी परत शिक्षण
अनेकदा म्हणजे 5वीमध्ये असताना आणि 5वी पत्रकारिता क्षेत्रात होतो, शिक्षक म्हणून काम केलं आहे, एक समाजसेवक समाज कार्यकर्ता म्हणून काम करत असताना खूप सारे अनुभव मला वेगवेगळे आले. वैद्यकीय क्षेत्रातले अनेक अनुभव आहेत, त्यानंतर पत्रकारिता क्षेत्रातले आहेत. म्हणजे खरं सांगायचं तर म्हणजे मला आज विश्वासही वाटत नाही की आज या ठिकाणी एक लेखक म्हणून उभा आहे. याचं संपूर्ण श्रेय जातं ते पवन सरांना. मला खरं तर आज काही सुचत नाही काय बोलावं काय नाही, त्यावेळेस मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. अगदी थोडक्यामध्ये पण तुमच्या प्रामाणिक भावना तुम्ही प्रामाणिकपणे व्यक्त केल्यात. खूप खूप धन्यवाद. मी विनंती करते आपले दुसरे लेखक आपल्या सर्वांचे लाडके CA पवनताई आपल्याला विनंती करते की आपण आपल्या मनाला व्यक्त करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. व्यासपीठावर उपस्थित राजकीय, आध्यात्मिक, सामाजिक, लोककला, शैक्षणिक आणि प्रशासकीय अशा सर्व क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्वांनी नटलेलं हे व्यासपीठ म्हणजे समाजकार्याचा आणि संस्काराचा एक अभूतपूर्व असा संगमच आहे. त्याचबरोबर ज्यांच्या पवित्र स्मृतीशिवाय किंवा आठवणीशिवाय आजचा हा सोहळा अपूर्ण राहील असे माझे प्रेरणास्थान आदरणीय माझे आजी आजोबा स्वर्गवासी सदाबाई, स्वर्गवासी बेगराजजी उर्फ भाऊजी, माझे मोठे काका स्वर्गवासी शामसुंदरजी, माझे वडील स्वर्गवासी विजयकुमारजी, या सभागृहात उपस्थित राहून आपल्या डोळ्यांनी आपल्या मनाने मला भरभरून आशीर्वाद देणाऱ्या माझ्या मातोश्री दीपमाला चव्हाण आणि त्याचबरोबर या ठिकाणी सभागृहात उपस्थित पंढरपूर आणि आजूबाजूच्या नगरीतील या ठिकाणी आलेले सर्व मान्यवर रसिक मंडळी आपल्या सर्वांना माझा साष्टांग नमस्कार. अनेकांचा समज असा असतो की CA लोकांच्या आयुष्यात फक्त 2च बाबी असतात, एक म्हणजे डेबिट आणि दुसरं म्हणजे क्रेडिट. आमच्या डोक्यामध्ये भावनांऐवजी टॅक्स, पेनल्टी, GST, इंटरेस्ट या गोष्टी फिरत असतात. पण आज मनमंथनच्या रूपाने मी हे सिद्ध केले की CAच्या मनामध्ये एक हळूवार हलका कोबरा देखील असतो. आजच्या या डिजिटल युगामध्ये सोशल मीडियावर एखादी गोष्ट जितक्या वेगाने जन्माला येते तितक्याच वेगाने स्क्रोल केलं की ती विरूनही जाते. म्हणजे 24 तासात गायब होणाऱ्या स्टेटस आणि स्टोरीच्या या युगात साहित्य संस्कृतीच्या प्रवाहात छापील शब्दांच्या रूपाने एक खारीचा वाटा उचलण्याची संधी माझ्यासारख्या नवोदित लेखकाला मिळाली. ही केवळ आणि केवळ त्या पांडुरंगाचीच कृपा. त्यामुळे 24 तासात डिलीट होणाऱ्या व्हॉट्सअप स्टेटसवर कष्ट करण्यापेक्षा आयुष्यभर वाचकांच्या कपाटात आणि वाचकांच्या मनात घर करून राहणाऱ्या पुस्तकांवर इन्व्हेस्ट करणं हे मला जास्त फायद्याचं वाटतं. आज आपण मनोरंजन आणि माहितीसाठी बऱ्याच अंशी सोशल मीडियावर अवलंबून असतो. तरी प्रिंट मीडिया वाचताना अनुभवताना जो आनंद आहे तो काही औरच आहे. सकाळी चहाच्या वापरलेल्या कपासोबत हातात वर्तमानपत्र घेऊन वाचण्याचा तो सुखद अनुभव असो किंवा रात्री झोपण्यापूर्वी आपली मोबाईलची स्क्रीन बाजूला ठेवून आपल्या आवडत्या पुस्तकाची काही पाने शांतपणे उलटण्याचा तो निवांत आनंद असतो. याची जागा जगातील कोणताही TV किंवा मोबाईलची स्क्रीन कधीच घेऊ शकत नाही. आज आपल्या समाजात जे वैचारिक प्रदूषण आणि विदारक चित्र दिसत आहे त्यातून स्वतःला आणि पुढच्या पिढीला सावरण्यासाठी वाचाल तर वाचाल हा महामंत्र आजच्या काळाला जितका लागू पडतो तितका यापूर्वी कधीच पडला नसेल. मोबाईलच्या स्क्रीनवर आपले डोळे थकवण्यापेक्षा पुस्तकांच्या पानांवर आपली बुद्धी घासली तर समाज वैचारिक
वैचारिकदृष्ट्या वाचणार ह्याचा मला पूर्ण खात्री आहे. माझं हे मनमंथन पुस्तक केवळ शब्दांचा संग्रह नाही, तर माझ्या आयुष्यातील निरनिराळ्या अनुभवांची, प्रवासाची, अवतीभोवतीच्या माणसांच्या निरीक्षणाची एक समृद्ध गोळाबेरीज आहे. व्यावसायिक जगतात नोकरी व्यवसायाचा ताळेबंद चुकला तरी आपण त्यात काही ॲडजस्टमेंट करून तो जुळवू शकतो. पण आयुष्याच्या ताळेबंदात माणसाच्या अंतर्मनात जे विचारांचे अविरत चक्र सुरू असते त्याचे जिवंत प्रतिबिंब म्हणजे हे मनमंथन आहे. मनाला साथ घालणारे यातील प्रसंग तुम्हा वाचकांच्या सर्वात जवळचे वाटतील याची मला पूर्ण खात्री आहे. आज 1 जुलै या पुस्तकाचं प्रकाशन दिन. तसे आज बरेच डे आहेत, पण आजचा दिवस माझ्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात एक अत्यंत अभूतपूर्व दिवस आहे. कारण हा दिवस एक त्रिवेणी संगम घेऊन आला. कारण आज CA डे आहे. आज माझ्या कौटुंबिक जीवनाचा म्हणजेच माझ्या लग्नाचा 19वा वाढदिवस आहे. आणि आजचा दिवस माझ्यासाठी वचनपूर्ती दिवस आहे. कारण या अगोदरचे माझे जे पुस्तक होते रंगीलो राजस्थान, ते मी माझ्या आदरणीय सासू सासऱ्यांना अर्पण केले होते. आणि त्या दिवशी, त्या प्रकाशन सोहळ्याच्या दिवशी मी माझ्या पत्नीला असे वचन दिले होते की यानंतर जे पुस्तक लिहिल ते पूर्णपणे मी तुलाच अर्पण करेन. आणि त्या वचनाची पूर्तता करण्याचा आज हा सुवर्ण क्षण आहे. मी माझे हे 4थे पुस्तक म्हणजेच मनमंथन माझे आधारदेवी सौ स्मिता चव्हाण यांना हिला अत्यंत प्रेमपूर्वक अर्पण करतो. आजच्या या आनंदाच्या सोबतीला आणखीन एक वैचारिक आनंद जोडला आहे. माझे स्नेही वैभव मोरी यांनी लिहिलेल्या पहिल्या पुस्तकाचे संपादन मी केले आहे. वैभवच्या पुस्तकाचे नाव प्रामाणिक कामातील अप्रामाणिकपणा. खरं सांगू तर वैभवचं हे पुस्तक जेव्हा माझ्या हातात पडलं आणि पुस्तकाची पहिली 2 प्रकरणं मी वाचली आणि मी माझे डोळे मिटले आणि मी पांडुरंगाला असं म्हटलं की हे देवा, इतकं अप्रतिम पुस्तक लिहिण्याची सद्बुद्धी तू मला का नाही दिली? म्हणजे मला इतका त्या पुस्तकाचा हेवा वाटला. आणि तेव्हा पांडुरंगाने मला असं म्हणलं की राजा, जरी हे पुस्तक मी तुला लिहायची संधी नाही दिली तरी ह्याचं संपादन तू कर, त्या संधीचं तू सोनं कर. आणि माझं ते आज त्या संधीचं सोनं झालं तरी मला खूप अत्यंत आनंद होत आहे. हे पुस्तक समाजातील एक विदार आणि छोट्या सत्यावर अगदी अचूकपणे प्रकाश आहे. जिथे अंधारच प्रकाशाचा मुखवटा घालून फिरतो अशा व्यावहारिक जगात वावरता येणारे दाहक अनुभव वैभवने अतिशय प्रामाणिकपणे आणि टोकदारपणे मांडले आहे. एक CA म्हणून हे अनुभव मी रोजच पाहत असतो, पण एका संपादकाच्या भूमिकेतून या पुस्तकाचे संपादन करणे हे माझ्यासाठी अत्यंत वेगळा आणि समृद्ध करणारा असा अनुभव होता. असं म्हणतात की लेखक एखाद्या पुस्तकाला जन्म घालतो तेव्हा तो पुरुष असूनही एका अर्थाने मातृत्वाचं सर्वोच्च समाधान मिळवत असतो. आणि त्यातही पहिल्या पुस्तकाचं अप्रूप कोणत्याही लेखकासाठी अत्यंत खास असतं. वैभव, तुझे मनपूर्वक अभिनंदन. आज साहित्याच्या या जगात तू तुझ्या पहिल्या अपत्याला जन्म दिला आहे. आणि आपल्या आयुष्यातली पहिली गोष्ट कधीच कोणी विसरू शकत नाही. पण वैभव, तुला एक गमतीशीर गोष्ट सांगू. आज माझा आनंद तुझ्या आनंदापेक्षा नक्कीच एक कारणभर जास्त आहे. कारण तू आज साहित्याच्या रूपात फक्त एकच अपत्याला जन्म दिला आहे, पण मी आज एकाच दिवशी 2 म्हणजे जुळ्यांना जन्म दिला आहे. एक लेखक म्हणून माझं पुस्तक आणि दुसरं संपादक म्हणून तुझं पुस्तक. आज या साहित्य यज्ञात 2 पुस्तकांच्या रूपाने एक छोटीशी संविधा अर्पण करण्याचे भाग्य आम्हा दोघांना लाभले. कोणतेही पुस्तक हे लेखकाचे नसते, त्यामागे संपूर्ण परिवाराचा
मित्रांचा हितचिंतकांचा खंबीर असा पाठिंबा असतो. माझा हा लेखन आणि संपादनाचा प्रवास पूर्ण होऊ शकला कारण माझ्या कुटुंबाने, माझ्या ऑफिसच्या सहकार्याने मला नेहमीच मानसिक शांतता दिली, वेळ दिला. आणि हे सुखाचे क्षण हा साहित्य यज्ञ तुमच्या उपस्थितीशिवाय, तुमच्या आशीर्वादाशिवाय अपूर्ण आणि अशक्य प्राय असा होता. आपण सर्वांनी येथे येऊन दिलेली प्रेम हीच आमच्या पुढच्या साहित्य प्रवासाची शिदोरी असेल. शेवटी एवढेच म्हणेल की दोन्ही पुस्तकात जर काही उणिवा राहिल्या असतील तर ती आमची चूक समजावी आणि या दोन्ही पुस्तकांमध्ये जे चांगले वाटेल, जे प्रगल्भ वाटेल ती श्री विठ्ठल रुक्मिणीची कृपा आणि आपले आशीर्वाद समजावे. आपण सर्वांनी उपस्थित राहून या सोहळ्याची शोभा वाढवली, आम्हा नवोदित लेखकांना आशीर्वाद दिले त्याबद्दल मी सदैव आपल्या ऋणात राहणेच पसंत करेन. इतकं बोलून मी माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. रामकृष्ण. धन्यवाद पवनभाई. तुम्हाला ऐकताना मला दोन गोष्टी प्रकर्षानं जाणवल्या. एक, तुमच्या मनाचा मोठेपणा. एकदा माणसाला एखादं बदल प्राप्त झाला ना की तो दुसऱ्या कोणाचं मनमुराद कौतुक करतच नाही. आणि आज ज्या पद्धतीनं तुम्ही वैभव सरांचं कौतुक केलेलं आहे, तुमच्या मनाचा मोठेपणा. आणि दुसरं, आता तुम्ही बोलत असताना तुमची जी प्रवाही ओघवती भाषा होती, शब्द प्रभू म्हणावं तुम्हाला असं वाटलं. आणि दुसऱ्याला मनात आलं की पंढरपुरात नव्याने बघू जन्माला येतात की काय. इतकं सुंदर बोलत होतात. खूप खूप अभिनंदन तुमचं. आणि आता मी आदरणीय प्रशांत मातांना विनंती करते. बाबा अध्यक्ष मी आदरणीय हरिभक्त परायण वाचन म्हणजे आपल्याला विनंती करते की आपण आपलं हरभऱ्याच्या साड्यावर आजच्या लेखकांनी चढवल्यानंतर थोडंसं खाली उतरून आपल्या सर्वांना मी विनम्र प्रणाम करतो. आजच्या या अतिशय सुंदर अशा समारंभाचे प्रमुख अतिथी आणि जगात संस्कार काय असतात त्या संस्काराचं वेगळं लाभलेले आपले माझे आमदार प्रशांतजी पैशाळ यांच्या हातून त्या दोन्ही पुस्तकाचं लिखाण झालं ते माननीय पवन कुमारजी पवार आणि माननीय मोरे साहेब आमचे वाळुंजकर साहेब. अनेक बाळांच्या माता असलेल्या आमच्या पार्टीच्या प्रमुख काही आणि प्रसिद्ध भावुककार आमच्या काही त्या सर्वांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो. थोडासा आवाजामध्ये दुर्गुण आहे, दोष आहे. मी या समारंभाचा धागा घट्ट पकडून महाभारताची छोटीशी कथा ते समारंभाला लागूनच आहे. भगवान व्यासांनी जे महाभारत लिहिलं त्या महाभारताचा उद्गाता कोण आहे असं एकदा पांडवाचे वंशज असलेल्या राजा जनमेजय यांनी भगवान व्यासांना विचारलं. व्यासांनी अतिशय गंभीरपणे सांगितलं की एक दिवशी कैलासात हिरे जडित अशा मंचकावर बसून माता पार्वती आणि भगवान शंकर माते हे चर्चा करत होते आध्यात्मिक क्षेत्रात.
याच सुमारास एक 5 वृषभ म्हणजे बैल आणि त्यांच्या बरोबर कामधेनू नावाची एक गोमाता बरोबर झाली. माता पार्वतीला हे दृश्य थोडं वेगळं दिलं म्हणून ते भगवान शंकराला म्हणाले, कामधेनू या 5 वृषभांच्या बरोबर कशी काय झाली? जन्मेजय राजाला भगवान व्यास ही गोष्ट सांगताय. आश्चर्य वाटलं आणि त्यांच्यातली ही चर्चा त्या कामधेनूच्या कर्णेंद्रिय होती. क्षणभर 5 वृषभ पुढे गेले. ती गोमाता थांबली आणि दुसरी मॅडम त्या गोमातेने पार्वती मातेला शाप दिला. शाप असा होता, तुझं हे वागणं माझ्यावर हास्य केलेलं मी ऐकलं. येत्या काही कालखंडात हे युग संपल्यानंतर तू मानवाच्या देहात जाशील आणि 5 पांडवांच्या बरोबर तुझा विवाह झालेला असं शाप केलं. भगवान शंकरांना अतिशय गंभीर वाटले. ते आता त्रिशूळ घेतला आणि याबद्दल काही विशेष अतिथ्य काही करता येईल का म्हणून ब्रह्मदेवाकडे ब्रह्मदेवाच्या एका मुखाने शंकर भगवानाच्या टीका अस्त्र चालू केलं आणि 4 मुखाने कौतुक चालू केलं. त्रिशूळ हातात घेतलं आणि ते 5वं मुख काढलं आणि कैलासावर पार्वती मातेने त्याला आत यायला मज्जाव केला आणि मग ते हातात तसंच 5वं कापलेलं मुख घेतलं आणि काशीला गेले. ते गंगेच्या प्रवाहात सोडलं आणि तपश्चर्या करायला. थोडीशी पुढची कथा वेगळी आहे पण सांगण्याची गरज. हे महाभारत का घडलं तर फक्त अहंकारामुळे. मला सांगण्याचं उद्देश आहे त्या गोमातेच्या शापातून मुक्त होणे. आश्चर्यजनक एक घटना घडली. त्यावेळी त्रिशूळ नावाचे एक राक्षस दैत्य सर्वांना कंचित करून टाकलं. मारहाण करायला सगळे देवगण एकत्र झाले. भगवान विष्णूसह ते शंकराकडे गेले आणि भगवंताला सांगितलं की महादेवा तुम्ही त्या पुत्राला समजता होत. ते म्हणजे माफ करा, मला ब्रह्मद्वेषाचा ब्रह्महत्येचा शाप लागलेला आहे. हे माझं अभिवचन जपाद्वारे तपासद्वारे जर पूर्ण मी करू शकलो नाही तर मी कायमचा ब्रह्महत्येत रुजला आहे. भगवान विष्णू हत्येला बोलवलं. हत्येने सर्व देवांना प्रणाम केला आणि सांगितलं की तू आजपासून भगवान शंकराचा पेक्षा सोडून दे. आश्चर्य वाटलं. त्यानं पुन्हा प्रणाम केला आणि सांगितलं की याबद्दल माझी एक अट. मी पेक्षा सोडे त्रिशूळाचा बल होईल पण मला माझ्या भूमीला 18 औषधी सैन्याच्या रक्तात लोक म्हणतात रक्ताने नहू घातलं होता. भगवान विष्णू थोडा आहे ते सांगितलं आणि द्वापार युगाच्या अस्तापर्यंत मी तुझी इच्छा पूर्ण केली. उभारली करून दोघे आपल्या ठिकाणी गेले
आणि महादेव भगवान विष्णूने सांगितलं शंकर देवा तुम्ही 5 शरीर धारण करा आणि गंगेच्या पोटी जन्माला आणि दुर्बल राजाच्या पोटी पार्वतीला जन्माला यानंतर जे द्वंद्व गोळा होईल त्यातून युद्ध होईल त्या युद्धात कौरव आणि पांडवांचे 18 औषधी सैन्य एक धरती आणि त्यांचं रक्त त्या जमिनीवर जाते तेव्हा ती मातृभूमी हत्या शांत होईल आणि सर्वत्र अहंकार दुर्योधनाच्या अहंकारानं एक जे वादळ असं पेटलं होतं ते वादळ शांत झालं सांगण्याचा माझा एक प्रतिकार कमल कुमार गोयल यांच्या मागच्या पुस्तकाच्या उद्घाटनाचे वेळे जो होतो भाषणही केलं आज थोडी परिस्थिती अतिशय आनंद आहे स्वतः बघून तुम्हाला हजर मी त्यांच्या मागेला साष्टांग प्रणाम करून आदरांजली करतो की अशा भाग्यवान पुत्राला की जन्म घेत आहे पवनजीच्या प्रत्येक शब्दात एक वेगळा होकार पवनजीच्या प्रत्येक वाक्यात एक वेगळा आधार आहे पवनजीच्या प्रत्येक वाक्यात वेगळा विश्वास आहे आणि पवनजीच्या प्रत्येक शब्दात नसा नसा जागृतीची लय आहे हे ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस पवन कुमार माझी त्यांना विनंती आहे आता ही छोटी छोटी पुस्तकं लिहिण्यात 1000-1500 पानाचं सैन्य आमच्या उल्लेख केला पुढं चाललंय महान कार्य हातात घ्या मातेच्या आशीर्वादानं सर्वांच्या सदिच्छेनं भगवंताच्या कृपेनं हे कार्य तुमच्या हातानं 100% घेईल सांगितलं ते कलाकार परवा एका कार्यक्रमाने गेलो त्या कार्यक्रमाचं सगळं नियोजन त्यांनी स्टेजवर हातात माईक घेऊन नाचत बागडत गाणी गाते मला आश्चर्य वाटलं एक सीए असलेला लोकांच्या टॅक्स घेऊन सरकारची तिजोरी बांधणारे नाचतो काय जातो काय पाहतो त्यांच्या अंतःकरणात प्रश्न हा का त्या दिवशी मला जाणवला त्याबद्दल मी त्यांचा अंतःकरणापूर्वक अभिनंदन दुसरं जे पुस्तक लिहिलं गेलं ते माझे सहकारी पत्रकार माननीय मोरेच आहे हे पुस्तक पहिल्या हातात पवनजीने आणून दिलं आणि त्याचे मी प्रस्तावना अशा माणसानं लिहिली अशी व्यक्तिमत्वानं लिहिली अशा एका गुरु सम्राटाने लिहिली की ज्यांच्या अंतःकरणात दया लोभ आणि क्षमा यांचं सातत्य होता आनंदमूर्ती प्राध्यापक डॉक्टर जयवंत महाराज बोटे यांची प्रस्तावना वाचून मला अतिशय आनंद वाटला आणि ते प्रस्तावना वाचल्यानंतर ते पुस्तक वाचावं असं काही शिल्लकच राहिलं कारण जयवंत महाराज बोटे हे महाराष्ट्रातले एक ख्यातनाम कीर्तनकार ख्यातनाम प्रबोधकार आणि ख्यातनाम आध्यात्मिक सूत्राचा एक जाणीव अशा माणसाची दिलेली प्रस्तावना हेच तुमच्या आयुष्याचं साहित्यिक जीवनाचं वैभव असं मला वाटतं म्हणजे प्रशांत मोरे साहेब यांचं पुस्तक मी वाचायला घेतलं आणि पहिल्या 4 वेळी ते 4 वेळी वाचल्या माझा अंतःकरण घेऊन
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात राहणारा एक सामान्य पत्रकार एवढं विलक्षण व्यक्तिचित्र रंगवू शकतो, लोकांच्या अंतःकरणाच्या क्षमतेचं प्रदर्शन घडवू शकतो. त्या क्षणी मी फोन घेतला आणि त्याला फोन लावला, ती कुठं आहे, काय आहे, काही मला माहित होतं आणि त्यांचं अंतःकरण अभिनंदन या. आज पत्रकारितेचं युग प्रशांत मार्ग होण्याचे राजकारणामुळे, सामाजिक कारणामुळे, अर्थकारणामुळे आणि अनैतिक व्यवसायामुळे एक वेगळी गुंतागुंत वृत्तपत्र व्यवसाय 51 वर्षाचा अनुभव हा जिंकून 15,000 अधिक आगळलेला माणूस सांगतोय की वृत्तपत्र क्षेत्रात बदल. अशा पत्रात सुद्धा एक शाब्दिक कर्मचारी, एक शाब्दिक कर्म द्वंद्वाचं भेद साधणारा एक पत्रकार लोकांच्या वेदना, समाजाच्या वेदना आणि दुःखितांच्या अंतःकरणाचं दुःख समाजासमोर ठेवतो. हे अतिशय गंभीर आहे आणि हा गंभीरपणा मोरे यांच्या अभिनंदनाला पात्र ठरणारं एक भूषण आहे असं म्हटलं तर त्या मुळीच होणार आहे. मुलींच्याबद्दल थोडंच बोलावं वाटतं, कारण त्यांचा संबंध पत्रकारितेचा आहे. मी कोणी मोठा वक्ता नाही, मी मोठा अभ्यासक नाही, पण माणसाच्या, सामान्य माणसाच्या अंतःकरणाच्या सभेमध्ये जाणीव असणार एक सामान्याचा सामान्य पत्रकार मात्र मी नसते. आणि ही सभ्यता प्राध्यापक मोरे टिकून ती कौतुक अधिक बोलणं उचित ठरणार नाही, कारण तरीही दिलेलं हरभऱ्याचं झाड अजूनही ते मानवाला ठेवलेला त्याच्याबरोबर उतरतो. आपल्या सर्वांना साक्षी ठेवून या दोन्ही लेखकांना अंतःकरणपूर्वक अभिनंदन करतो आणि ती सेवा अशीच आपल्या आणि दोन लेखकांची किती विश्वास व्हावी होईल त्या प्रार्थना करतो. आपले रजा होते. जय जय. धन्यवाद बाबा. तुमच्या अमूल्य अशा आशीर्वादाने हे दोन्ही लेखक आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच प्रगतीचं शिखर गाठतील या शंकाने विनंती करते आदरणीय प्रशांत दादांना की आपण आपल्या बोलायला व्यक्त करावं. नमस्कार. आपल्या सगळ्यांचे तरुण सरकारी आमचे मित्र माननीय पवन आणि नवीन त्यांनी आज पहिल्या पुस्तकात तुमच्या प्रकाशन मोरे दोन्ही सहकार्यांच्या पुस्तक प्रकाशन समारंभासाठी उपस्थित असलेले आदरणीय बाळासाहेब मोरे, आदरणीय मंगलताई शहा, आदरणीय चंद्राताई, पूर्वकीय कविकर सर, आमचे सरकारी सुनील वावस्कर, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पंढरपूर शहरातील प्रतिष्ठित नागरिक, माता भगिनी आणि तरुण सरकारी नवीन पिढीतला एक लेखक पवनच्या रूपाने या पंढरपुरातल्या अनेक वाचकांच्या मनामध्ये या ठिकाणी रुंदी राहतो. खरं म्हणजे व्यवसाय सीएचा तुम्ही सांगितलं वेगवेगळी पिढी आकड्याशी संबंध असणारा, परंतु तो शब्दाबरोबर खेळ करतो. जवळजवळ 5 पुस्तकं त्यांनी आपल्या
आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये प्रकाशित केली आणि 2-3 प्रकारे संपादित केली पुस्तक. आणि आज तिचं 6वं पुस्तक मनमंथन च्या माध्यमातून आज आपल्यासमोर प्रकाशित झालेलं आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला वाटतं की आपण सुद्धा लिहू शकतो असं. प्रत्येकाच्या मनामध्ये, तुमच्या माझ्या मनामध्ये जे चाललेलं ते सगळं या पुस्तकाच्या मध्ये मांडलेलं आहे. पण शेवटी डोळे असणे आणि दृष्टी असणे यामध्ये फरक आहे. आपल्याला सगळ्यांना डोळे बघतोय आपण, दृष्टी नाही. त्यामुळे तुमच्या माझ्या मनामध्ये, समाज मनामध्ये जे काही चाललंय ते बघण्याचा डोळसपणा पाहून करा. त्यामुळंच थोडं चांगलं पुस्तक या ठिकाणी त्यांनी एक लेखमालेच्या माध्यमातून प्रकाशित झालं. जवळजवळ 20 प्रकरणं याच्यामध्ये त्याची आहेत. त्याच्यामध्ये तुमच्या माझ्या कुटुंबामध्ये घडणाऱ्या गोष्टी असतील, म्हणजे सासू सुनेचा रोजचा संवाद, त्याच्यापासून अगदी आपल्या शेवटच्या मृत्यूपर्यंत. मग आपण वागत असताना आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी, त्याच्यामध्ये अगदी कोविडमधल्या काळामधल्या नवीन तंत्र ठरलेल्या मुलगा आणि मुलीच्या मनातल्या भावना सुद्धा त्यांनी त्यामध्ये त्या पुस्तकात मांडल्या आहेत. जो निरळचा काळ होता कोविडमध्ये, आता लग्न ठरलंय, तारीख ठरली, बोधावर उभा राहायचे, मोदींनी लॉकडाऊन जाहीर करून टाकलं. त्यावेळेस तुमची अवस्था, तुमच्या माझ्या मनात जे दिसतंय, जे आपण म्हणतो की मनी वसे ते स्वप्ने दिसते. आपण सगळे स्वप्न बघतो, रोजच बघतो. पण उठल्यानंतर ते स्वप्न काय होतं आपल्याला आठवत नाही. पण तुमच्या माझ्या मनात पडलेल्या स्वप्नाला सुद्धा त्यांनी शब्दरूप करण्याचं या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने शब्दरूप केलेलं आहे. आपण रोज जेवल्यानंतर सुद्धा पान खातो, तर त्या पानाचा पौराणिक इतिहास आहे, नागविधीचा. म्हणजे त्या पानाच्या पेटाला काय म्हणायचं इथपासून नरपान, मादीपान, एक शिर, अनेक शिर आहे बघितल्यानंतर तेवढा कधी अभ्यास करायला मला आश्चर्य वाटलं की आपण रोजच संध्याकाळी जेवण झालं की पान खातो. कुठल्याही कार्यक्रमात गेलो की भोजन झालं की पान दिलं जातं. पण त्याचा इतकं सुंदर विवेचन या ठिकाणी पुस्तकात केलेलं आहे. आणि मग शेवटी स्त्रिया असल्यामुळे प्रत्येकानं आपल्या आयुष्याचा सुद्धा हिशोब ठेवावा. भलं तो सर्टिफाईड सीएकडनं नाही करून घ्यावा, पण ठेवावा. अशा पद्धतीची भूमिका त्यांनी आपल्या शेवट मांडलेली आहे. आणि तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये आपण बघतो की जो जागरण होता आला आहे, विदर्भातला शब्द आहे जागरण होता. म्हणजे आज आपण एवढा आपल्यासमोर वैचारिक गोंधळ आहे की आपण कुठल्या दिशेनं चालू आहे, कुठे जायचं आहे, सगळी समजून अवस्था समाजामध्ये प्रत्येकाला. त्यामुळं आपल्या आयुष्याला झालेला सुद्धा जाणून होता त्यांनी वेगवेगळ्या रूपात त्या ठिकाणी मांडला. तेव्हा अशा विविध आणि विविध लेखाच्या माध्यमातून जे विचार सुचत गेले ते शब्दरूप करत त्या ठिकाणी गेला. अतिशय चांगल्या पद्धतीचं पुस्तक या ठिकाणी आज आपल्या सगळ्यांच्या पद्धतीने दिलेलं. निश्चितपणे आपल्या सगळ्यांना त्याचा अभिमान आहे आणि मुखपृष्ठ सुद्धा अतिशय योग्य आहे. म्हणजे आपल्या सगळ्यांना म्हणजे आपल्या पुराणामध्ये आपल्याला समुद्र मंथन सांगितलं. 14 रत्न त्याने निघाले, काही चांगली निघाली, काही वाईट निघाली. जसं अमृत निघालं तसं सगळंच निघालं. तसंच आपलं मन आहे आणि साधं आहे. मनाचं मंथन केलं आपण, जर दह्याचं मंथन केलं तर लोणी निघतं, ताक निघतं.
आपण जर आपल्या मनाचं मंथन केलं तर त्यात निश्चितपणे सकारात्मकही निघणार आहे, नकारात्मकही निघणार. आपल्या मनात काय ठेवायचं हे आपण ठरवायचं. कारण आज आपण बघतो की आपल्याकडे सकाळी उठल्यापासून टीव्ही लावा, वर्तमानपत्र बघा, सकारात्मकतेपेक्षा नकारात्मक गोष्टीचाच मारा तुमच्या आणि माझ्या मनावरती मोठ्या प्रमाणात. चांगलं घडलेलं असेल काही गोष्ट तर त्याला छोटा कुठेतरी कोपऱ्यामध्ये एखादी बातमी असते, पण वाईट घटना असेल तर त्याला मोठ्या फ्रंट पेजवरती पहिल्या पानावरती त्याला बातमीला स्थान दिलं जातं. तेव्हा नकारात्मकतेकडे समाज जात असताना प्रत्येकानं जर आपल्या मनाचं जर मंथन आपण केलं तर निश्चितपणे त्यातून काय घ्यायचं आहे आपल्याला याचा बोध या ठिकाणी होईल. दुसरं एक पुस्तक आपलं जे सरकारी वैभव मोरे यांनी दिलं, पवनने संपादित केलंय, प्रामाणिक कामातील अप्रामाणिकपणा. आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती प्रत्येकाच्या काही ना काही मुखवटा आपण घेऊन वावरतो. आपण जगात दाखवतो मी किती प्रामाणिक आहे, पण मला नाही वाटत की प्रत्येक माणसाला काही ना काही गोष्टीमध्ये प्रामाणिकपणा करावा लागतो. काही नायकान म्हणून करावा लागतो किंवा काही जाणीवपूर्वक करावा लागतो. प्रामाणिकपणा आपण करतो. हे खरं म्हणजे आपल्या पुराणात सांगितलं की 4 युगापैकी सतयुग झालं. पहिलं युग आणि आता कलियुग आहे. सतयुगामध्ये कायदे नव्हते, कारण तेव्हा सगळंच सत्य होतं, सगळंच प्रामाणिक होतं. आताच्या कलियुगामध्ये एवढे कायदे आहेत. या देशाची विधिमंडळ, लोकसभा रोज नवीन कायदे काढतात. ते कायदे का करावे लागतात? तर आपण अप्रामाणिक व्हायला लागलो. कायद्यातून पळवाट कशी काढायची त्याचं शिक्षण तुम्हाला आणि मला दिलं जातं पाहिजे. म्हणजे अगदी सरकारनं गुटखा बंदी केली तर खोलीतला गुटखा बंद झाला, परंतु मावा सुरू झाला. त्याला कुठं कायद्यात बंदी नाही. काय करतोय? मी सुपारी घेतोय, चुना घेतोय, कात घेतोय आणि तुम्हाला सोडून देतोय असंच सांगतो. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये एक उदाहरण तुम्हाला दिले. अप्रामाणिकपणा कशा पद्धतीनं समाजामध्ये आज वाढत चालला. मोरेने अतिशय चांगलं त्याच्यामध्ये विवेचन केलं. दवाखान्यामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणचा अप्रामाणिकपणा असेल, टीका म्हणून नाही, म्हणजे सगळं आपण रोज बघतोय. पोलिसांनी पकडल्यानंतर तुझी काय असेल ती दंडाची पावती घे, दंड घेऊन पावती दे असं आपण म्हणतो. दंड जर 500 रुपये असेल तर 200 रुपये देतो, जाऊ दे मला सोड, असंच आपण म्हणतो. आणि छोट्या छोट्या गोष्टींना अप्रामाणिकपणा आपण करत जातो, परंतु आपल्याला ती एवढी सवय झालेली आहे की आपल्याला ते वाटत पण नाही की आपण अप्रामाणिकपणा करतो. आणि हे काय रुटीन आहे म्हणून सांगतो आपण, सहज म्हणतो, काय चालायचं. त्यामुळं लोकांना माझ्या घडलेलं सरांनी सांगितलं की ह्याच्यामध्ये का वाटलं तर संस्काराचं जे महत्व आपल्या आयुष्यामध्ये होतं ते आज ते होत चाललं. आम्ही अगदी लहान मुलापासून त्याला अप्रामाणिकपणा शिकवतो, जन्मलेल्या मुलाला सुद्धा. ही वास्तव आहे सगळं. आणि आज जपानसारख्या देशामध्ये जर आपण बघितलं तर आपण नेहमी वाचतो की अशा अनेक देश आहेत किंवा अशा समाजातल्या अनेक आहेत चांगल्या गोष्टी, पण दुर्दैवाने त्याला लोकांपुढे आणलं जात नाही. जशा पद्धतीनं लोकांपुढे ते व्यक्त झालं पाहिजे होत नाही. त्यामुळं ह्या गोष्टी बघायच्या नाही की एस.टी. मला किस्सा गेला की आधार कार्ड दाखव, त्याशिवाय तू 70 वर्षाच्या पुढचे दिसून येतात. म्हातारी झाले, दात पडले, केस पांढरे झाले, सगळं आहे, पण आधार कार्ड नाही. त्यामुळं कंडक्टरच्या मनामध्ये असून सुद्धा तो अप्रामाणिकपणा त्या ठिकाणी वाढला. छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या माझ्या आयुष्यात रोज घडतात. स्वच्छता मोहीम काढली जाते, कशी अप्रामाणिकपणे होते. कॉलेजमध्ये गेल्यानंतर
NCC असेल, NSS असेल, त्याच्यामध्ये कसे कोणते प्रोजेक्ट दिले जातात, बरोबर आहे. अशा लहान लहान गोष्टी आम्ही सुद्धा रोज बघतोय. आम्हाला दिसत असतं ही चुकी चालते म्हणून काय येणार नाही, तर आम्हाला शेवटी परत त्या ठिकाणी सगळंच स्वीकारावं लागतं. परंतु या दोन्ही पुस्तकाच्या माध्यमातून आपल्या पंढरपूर काळातल्या लोकांना दुसऱ्यांनी कसं वागावं याच्यापेक्षा मी कसं वागावं, हा देश माझा आहे, हा समाज माझा आहे. आम्ही सहज म्हणतो नगरपालिकेची गाडी आणणार, कचरा किती घाण झाला, पण कचरा केला कोणी? कचरा केला मी. आम्ही समोरच्याला म्हणतो भ्रष्टाचार वाढला, भ्रष्टाचार करते करायला होतोय कोण? मी करायला होतो. चुकीच्या गोष्टी मी करायला होतो लोकांना, समोरच्याला भाग पडतो. आणि त्यामुळं एका बाजूला संस्काराची होणारी आज जी काही कमतरता आहे, लहानपणापासून पूर्वी संस्कार व्हायचे आपल्यावर, हे केलं तर वाईट आहे, हे करू नकोस, अशा आजी आई रोज सकाळी संध्याकाळी गोष्टी रूपाने आपल्याला सांगायला. म्हणजे ही पुराण, ही सगळ्या कथा कशा करतात आपल्या पूर्वजांनी दिलेल्या. म्हणजे श्रुती, स्मृती आणि पुराण असा तो प्रवास आहे. आणि त्या समाजातल्या जुन्या लोकांनी समाजामध्ये पुढं काय होणार त्याचा अभ्यास करून या उपनिषद असतील, पुराण असतील, कथा असतील, याच्या माध्यमातून गोष्टी रूपाने ज्या गोष्टी दिल्या आहेत. आज दुर्दैवाने आपण त्या सगळ्या चेष्टेवारी म्हणजे समाजामध्ये, म्हणजे जुनं जे संस्कार आपल्या त्या संस्काराची वाट लावण्याचं काम आपण सर्वजण त्यात आहोत. कुणाला एकाला दोन उपयोग, पण तरी सुद्धा खऱ्या अर्थात भविष्य काळामध्ये आपल्याला चांगला समाज घडवायचा असेल तर आपण आपल्या मनाला विचारलं पाहिजे, मनाचं मंथन केलं पाहिजे. त्यातनं सकारात्मक काय ते घेऊन आपण पुढे केलं पाहिजे, नकारात्मक गोष्टी टाळल्या पाहिजे. आणि जेवढं जास्तीत जास्त प्रामाणिक होत आहे तेवढं सरकारला दंड जमा होऊ द्या. पण मी कुणाला लाच देणार नाही अशा पद्धतीने जर आपण सगळ्यांनी ठरवलं तर निश्चितपणे या गोष्टीला आळा बसू शकतो. पण आज थांबायला आपल्याला वेळ नाही. प्रत्येकाला गडबड आहे की मला हे पहिलं मिळलं पाहिजे. त्यातून मग अशा अनेक अनैतिक अविचारी गोष्टी आपण करत जातो. त्यामुळे हा आरसा आहे, हा आरसा या दोन्ही पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला दाखवण्याचं काम त्या दोन्ही लेखकांनी केलेलं आहे. निश्चितपणे त्या पुस्तकाच्या माध्यमातून विचार करायला लावणारी अशी ही दोन्ही पुस्तकं आहेत. तेव्हा या दोन्ही लेखक द्वारांचं मनपूर्वक आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. आणि त्यांच्या हातून अशाच पद्धतीनं समाजाला अधिक छान करण्याचं काम पुढच्या काळामध्ये व्हावं एवढीच विठ्ठल रुक्मिणीची प्रार्थना करतो. ते सामर्थ्य परमेश्वरानं त्याला द्यावं अशी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद प्रशांत. उपस्थित सर्व मान्यवरांसाठी काही नम्र निवेदन आहे. हा प्रकाशन सोहळा संपल्यानंतर आपल्यापैकी प्रत्येकाला या दोन्ही पुस्तकांची एक प्रत धन्यवाद प्रशांत. उपस्थित सर्व रसिक प्रेक्षकांना एक नम्र निवेदन आहे. हा प्रकाशन सोहळा संपल्यानंतर आपल्या सर्वांना
या दोन्ही पुस्तकांची एक प्रत लेखकांमार्फत भेट म्हणून देणार आहे. ही प्रत आपण आपल्या घरी घेऊन जाईल. दोन्ही पुस्तकांचं वाचन करून आपला अमूल्य सत्ता किंवा त्याच्यामध्ये आपल्याला काही त्रुटी आढळल्या असतील तर किंवा काही सुधारणा करायच्या असतील तर जे काही आपलं मत आहे ते मत आपण लेखकाच्या फोन नंबरवर किंवा दिलेल्या पत्त्यावर आवर्जून कळवावं अशी दोन्ही लेखकांकडून मी आपल्याला विनंती करते. आणि कार्यक्रम संपल्यानंतर अल्पोपहार आहेच. अल्पोपहार घेतल्याशिवाय आपण कार्यक्रम स्थळ सोडू नये ही विनंती. आणि आता कार्यक्रमाच्या समारोपाकडे येतो. तर या कार्यक्रमाचे 2 निर्देश व्यक्त करण्यासाठी मी आता मंचावर आमंत्रित करते कौटिल्य शाळेचे विद्यार्थीप्रिय संगीत आणि इंग्रजीचे शिक्षक सन्माननीय राजेश किस्ते सर यांना. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ आणि समोर उपस्थित सर्व रसिक आणि वाचक, मी या ठिकाणी निर्देश व्यक्त करण्यासाठी उभा आहे. त्यापूर्वी एक सत्कार आपण घेतो आहोत. या आपल्या संपूर्ण कार्यक्रमाची धुरा समर्थपणे ज्यांनी सांभाळली त्या आमच्या भगिनी सौ स्वाती जोशी यांचा सन्मान आदरणीय मुलांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. आपल्या विनंतीच्या साहित्य विश्वातल्या मंगलाताई खाडीकर म्हटलं तर अवघड नये असं अतिशय सुंदर लेखक निवेदन आपण विविध कार्यक्रमांमधून नेहमीच ऐकत असतो. अशा स्वातंत्र्यदिवशी आपण सामाजिक क्षेत्रात देखील तितक्याच सक्रिय आहात. पालवी संस्थेसाठी आपण करत असतो त्याचबरोबर पालवी आश्रमशाळेला कार्यरत आहात. त्यानंतर मी आजच्या कार्यक्रमाचं ऋणनिर्देश व्यक्त करतो. त्यामध्ये सर्वात पहिलं मी ऋणनिर्देश किंवा आभार व्यक्त करेन की आपले सर्वांचे श्रद्धास्थान आदरणीय प्रसन्न परिचारक यांचं. कारण मगाशी मॅडमने जे सांगितलं की विलास स्पर्श त्याच्याही पुढे मी बाबांना सांगू इच्छितो की प्रशांत मार्ग असल्याशिवाय पंढरपुरातला कुठलाही साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम पूर्ण होतो. म्हणून असं वाटतं की उंचीचा लाडू भीमाला उंचीचा लाडू झाल्याशिवाय त्याचं पोटच भरत नव्हतं. तसं आम्हा रसिकांचं पोट आपलं बोलणं ऐकल्याशिवाय भरत नाही. कारण मला याचे पहिले मुख्यमंत्री आढळले या काही ठराविक मोजक्या अभ्यासक लोकांच्या मांदियामध्ये आपण असं आम्हाला जाणवतं. कारण राजकारण करत असताना आपण एक साहित्यिक कोपरा पण तितकाच समर्थपणे जपलेला आहे. आणि ही जी लिगसी आहे मोठ्या मार्गांपासूनची ती आपण समर्थपणे चालवत आहात. प्रत्येक पंढरपूरच्या सांस्कृतिक साहित्यिक क्षेत्रामध्ये आपण आम्हाला शाबासकी देण्यासाठी उपस्थित असतात. तर आपण आज या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल सर्व दोन्ही लेखक आणि सर्व संयोजकांच्या वतीने आपले मनपूर्वक आभार मानतो. त्याचबरोबर पालवी प्रतिष्ठानच्या संस्थापिका आदरणीय मंगलताई शाह, बारूद सम्राज्ञी श्रीमती चंद्रकांत तिवारी, गुरुवारी आदरणीय श्री खडीकर सर, श्री कवठेकर सर आज त्या काळात उपस्थित नाही आहेत. नगरपालिकेचे माजी उपमुख्याधिकारी आदरणीय श्री सुनील वाळुसकर सर, त्याचबरोबर सर्व उपस्थित मान्यवरांचं मी ऋण या ठिकाणी व्यक्त करतो. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान रवी भूषण असे आपले मार्गदर्शक आदरणीय भारताचार्य हरिभक्तीपरायण श्री बाळासाहेब पटेल सर, आपण आपल्या भाषणातून अध्यक्ष मनोगतातून त्या कार्यक्रमाला एक वेगळी रुची प्राप्त करून घेऊन आपल्या ऋणातच आम्ही राहू इच्छितो. यानंतर थोडंसं आपल्या रसिक श्रोते आणि वाचकांच्या वतीनं मी या दोन्ही लेखकांच्या बद्दल थोडंसं बोलू इच्छितो. पवन कुमार जमर सरांच्या बाबतीत बोलायचं नावच पवन आहे, त्यामुळं स्थिर नाही आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांना आपला स्पर्श आहे. आणि मग सुरुवातीला मॅडमने सांगितलं की आज योगायोग खूप छान की पुस्तकाच्या प्रकाशनाला लेखन उपस्थित आहे. पण त्याच्या पुढे जाऊन मी म्हणतो की लाईव्ह पुस्तकं त्यांच्या समोर उपस्थित आहे. म्हणजे भांडवलाचं वादळाचं भांडण म्हणा किंवा भांडवलाचं वादळ म्हणा, आयुष्याचा विचार केला तर वादळाचं भांडण पण आहे आणि सध्याचा विचार केला तर ते पण आहे. त्याचबरोबर आणि ते मंगल
पुस्तकाचं ज्यावेळी संपादन केलं समोरांनी त्या आदरणीय मंगल साहित्य बनवून लाईव्ह पुस्तकं सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. हा आणखी तेवढा चांगलं वाटतं. सगळ्या क्षेत्रामध्ये स्पर्श आहे. आपण वेगवेगळ्या गोष्टीतून जाणवच आहे आपल्याला, त्याबद्दल ती वेगळं सांगायची गरज आहे. त्यानंतर आणि मला दुसरं पुस्तकाच्या विषयी बसलं असतं चांगलं ते म्हणजे की सर्वांनी सांगू इच्छिते की आमची पुस्तक वाचण्यापूर्वीची जी अवस्था आहे ती असुरांच्या बाजूची असेल आणि आपलं पुस्तक वाचल्यानंतर आमची जी अवस्था असेल ती देवांच्या बाजूची असेल याची मी खात्री देतो. आणि खरंच या पुस्तकाचा जेव्हा आपण बुक रिव्ह्यू आलेला सगळ्यांच्या करून त्यावेळी मला पदोपदी जाणवत होतं. त्यानंतर आमचे आपले दुसरे लेखक आदरणीय श्री मोरे सर, वैभव मोरे सर, मी एवढंच म्हणेन की प्रामाणिकपणा हे जे आपलं पुस्तक आहे ते आपण खरोखर प्रामाणिकपणे लिहिलं, त्यामुळं नक्कीच ते वाचनाच्या पसंतीला उतरणार आहे. आणि या पुस्तकाचा संदेश मला एवढा आहे की चॅरिटी बिगिन्स ॲट होम. जे काय करायचं आहे ते जसं मालकांनी सांगितलं की छत्रपती जन्माला येतात तर दुसऱ्यांच्या घरात आमच्या घरात नव्हतं, म्हणून चॅरिटी बिगिन्स ॲट होम जे आपण म्हणतो ते आपल्या पुस्तकातून आम्हाला मिळेल. म्हणजे एक प्रकारे दिशादर्शक किंवा आपण त्याला लाईट हाऊस म्हणतो अशा प्रकारचं पुस्तक आम्हा सर्वांसाठी मिळेल याची मला नक्की खात्री आहे. यानंतर या पुस्तकाचे जे मुद्रक आहेत श्री पावले, आता त्यांच्या बाबतीत बोलायचं म्हणजे कोणत्याही पुस्तकाचं सुंदर रूपे वाचकाला आकर्षित करतं आणि या ग्रंथाला जे लेखन रूप प्राप्त करून दिले असे गुरुकृपा एंटरप्राइजेसचे श्री विशाल पावले सर यांचेही मी या प्रसंगी आभार मानतो. त्याचबरोबर कार्यक्रमाचं सुंदर नेटवर्क सूत्रसंचालन करणाऱ्या स्वातीदेव जोशी यांचे विशेष आभार. या सभागृहाचं व्यवस्थापन आणि स्टेज सजावट इव्हेंट मॅनेजमेंट ज्याला आपण म्हणतो ते करणारे श्री मंगळकर आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचे मनापासून आभार. ध्वनी व्यवस्था सांभाळणारे यांचे श्री जवळदार, छायाचित्रण करणाऱ्यांचे श्री बशीर शेख यांचाही आभार. आणि यानंतर आपण ज्या अल्पहाराचा आस्वाद घेणार आहोत त्या श्री जोशी आणि